आपण नेटफ्लिक्सच्या तस्करीवरून ग्रेटर कैलाशवर येऊया की ग्रेटर कलेशवर येऊया की तो एक्सपिरियन्स कसा होता. कारण ती एन्व्हायरमेंट वेगळी, बॅकड्रॉप वेगळा. ही तरी मुंबईची स्टोरी होती. ते तुम्ही नॉर्थ दिल्ली, मग ते कॅरेक्टर, ती स्टोरी, त्याच्याबद्दल सांग कसं होतं टू अंडरस्टँड. काहीतरी बोलायचं आहे, बोल. गंमत अशी आहे की मी ग्रेटर कलेशचं ऑडिशन ह्या कुर्त्यामध्येच दिलं होतं. मी सकाळी जेव्हा चेंज करत होते तेव्हा मला सडनली तेच आठवलं. आणि हो, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की आम्ही लँग्वेजवरती थोडं काम करावं लागलं होतं. कारण जरी मी हिंदीत आधी करत होते, मग आता मराठीत करते, एक जनरल एक हे आणि हूं जे तो जो नुकता येतो ना, तो आपण कित्येकदा मराठी लोक बोलताना विसरतो बऱ्याचदा. तो आपला नाहीच आहे, पण हिंदी बोलताना त्यामुळे त्याच्यावर थोडंसं काम केलं. आणि अगेन फनी स्टोरी, ती आधी वेब सिरीज होती. सो मिनी सिरीज एडिट केली की सिनेमा केला त्याने त्याचा. ती मिनी सिरीजच होती. सो दे वर ट्राईंग टू एक्सपेरिमेंट, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता की 12-12 मिनिटांचे 5 एपिसोड्स अशी ती मिनी सिरीज करणार होते ते लोक. बट रिलीजच्या 3 दिवस अगोदर आम्हाला असं कळलं की याच्यात ती सिरीज नसून ती फिल्म आहे. सो ती एडिट टेबलवरती त्याची फिल्म झाली, जी मला असं वाटतं वर्कड ऑल्सो. कारण आपल्याकडचा हॉलिडे सीझन दिवाळी असतो. क्रिसमस आल्यावरती सगळेजण क्रिसमस फिल्म्स, फील गुड फिल्म्स ह्याच्याकडे, मग प्रत्येक जण आपले ते हॉलिडे लावणार आणि क्रिसमस बेल्स आणि ह्या सगळ्या फिल्म्स, होम अलोन, हे सगळे फिल्म्स लोक बघतात. आपल्याकडचं ओरिजिनल हॉलिडे सीझन हा दिवाळीचा असतो. सो दिवाळीसाठी एक फील गुड फिल्म येणं इज एक्स्ट्रीमली, आय थिंक, वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि खूप एक प्रत्येक फॅमिलीची स्टोरी आहे ती. इट्स जस्ट की स्टोरी बेस्ड होती दिल्लीमध्ये, बट प्रत्येक घरात असं होतच होतं की कुठलाही सण असेल की सगळ्यात पहिला घरात एक छोटंसं भांडण होतच. छोटं नाही, ते कॅमेऱ्यासाठी नको, रिअलिटी बोलूया. छोटं नाही, भांडण होतं. ज्याच्यानंतर रिअलाइज होतं की हा आता फॅमिली वाटते. करेक्ट. सो आय थिंक तशी ती एक स्टोरी होती. आणि मी त्याचं तर ऑडिशन मी गाडीत बसून रेकॉर्ड केलं होतं. सो मी तिच्या बेस्ट फ्रेंडचा रोल करत होते आणि माझं हे ऑडिशन माझ्या बेस्ट फ्रेंडने शूट केलं होतं माझ्यासाठी. मी तिच्या घरी गणपतीला गेले होते आणि आम्ही निघालो आणि मी म्हटलं, ऐक ना, मला काही करून आज हे पाठवावंच लागणार आहे. कारण माझ्याही घरी 1.5 दिवस गणपती असतात. सो मी 2 दिवस पाठवलंच नव्हतं ऑडिशन. आणि ते कास्टिंग असिस्टंट मला मेसेज करत होते की आप कब भेज रहे हो मॅम, अर्जंट है. म्हटलं, ऐक, कुछ भी करके आज करना है रेकॉर्ड. सो आम्ही गाडी पार्क केली. मी गाडीत मागे बसले आणि मी तिला सांगितलं, तू ड्रायव्हर सीटवर बस. पार्क केली होती तिने माझं अख्खं ऑडिशन गाडीत रेकॉर्ड केलं होतं आणि मी त्यांना पाठवलं होतं. आणि ते सुद्धा माझं असं होतं की ह्यात काय वेगळं करता येईल आपल्याला, असं म्हणून एक अख्खा गेट रेडी विथ मी चा व्हिडिओ, मी सगळे डायलॉग्स, 1.5-2 पानांचा तो अख्खा सीन होता. तो संपूर्ण सीन मी मेकअप करत त्यांना तो रेकॉर्ड करून पाठवला होता. आणि त्यांना खूप आवडलं. ते म्हणे की अरे, तू काय घेऊन बसली होतीस? एक साधारण सांता क्लॉजचं पोतडं असतं ना, की गोष्टी निघतायत बॅगमधून, निघतायत कंटिन्युअस निघत होते. तसं एक खूप फन हे केलं. बट गुड टीम, यंग टीम होती एकदम. आणि खूप रिफ्रेशिंग वाटलं मला. कारण एकतर नवीन लोकांबरोबर आपण काम करतो आणि मी एकमेव होते त्या सेटवर जी कोणालाच आधीपासून ओळखत नव्हते. कारण हे सगळी डिजिटल स्पेसमध्ये काम करणारी माणसं होती की ज्यांनी पॉकेट एसेस आहे, मग ते काय गलियापा, TVF, OTTचा जो एक आहे ना, डाईस मीडिया. सो ते सगळे म्हणजे अगदी रायटर पासून, डिरेक्टर पासून, DOP, ऍक्टर्स सगळे एकमेकांना ओळखत होते. कोणीतरी कोणाबरोबर तरी कधीतरी काम केलेलं होतं. म्हणजे तो एक कम्फर्ट झोन त्यांचा होता. बट व्हॉट आय रिअली लाईक्ड वॉज की त्यांनी मला, अच्छा ही कुठून, ही वेगळी आहे कोणतरी, किंवा अच्छा ही मराठीतूनच आली आहे, काही नाही. व्हेरी टू द पॉइंट, व्हेरी प्रोफेशनल, खूप छान वॉर्म असं काय म्हणतो, एक स्पेस होती ती.